आपुल्या हिता जो ऐसे जागता 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 धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपुल्या हिता जो ऐसे जागता 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 धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी कवट देवा दयाचा हरी वाट देवा दयाचा हरी वाट देवा गीता भागवत करीती जवन भागवत करीती आभार गीता भागवत करीती जवन गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या होती जे सात्विक होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरी कबाट देवा दयाचा हरेक वाट देवा दयाचा हरेक वाट देवा कामने मज घडोत्याची सेवा कामने मज घडोत्याची सेवा कामने मज घडोत्याची सेवा कामने मज घडोत्याची सेवा हरी माझ्या दैव पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक होळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक याचा हरी कबाट देवा हरेक वाट देवा दयाचा हरेक वाट देवा घडोबार घुमाई घडोबार घुमाई जो असे जागता हे आपुलिये हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता हो आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची होळी
कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैव पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय भीष्मद्रोणतटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्रावती कृपेण वनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सौतीर्णा खलु पांडवैरन नदी कैवर्तक केशव पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगण्डोत्कटं नानाख्यानक केसरं हरिकथा संबोधना बोधितं लोके सज्जनशतपदैररप पेपीयमानं मुदा भूयाद भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिन श्रेयसे मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन पांडुरंग
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच साक्षात प्रेमा स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम 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 नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव भक्त महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण दुंपन पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याणाकरिता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरिता असतं हे दावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सांगतात जो आपल्या हिताविषयी चिंता करतो जो आपल्या हिताविषयी जाग असतो त्याचे मायबाप धन्य आहेत अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात ज्या कुळात सात्विक वृत्तीची मुलं मुली जन्माला आली त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील हर्ष वाटतो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात अशी सात्विक वृत्तीची मुलं गीता भागवत श्रवण करतात अखंडपणे विठ्ठलाचं चिंतन करतात तुकाराम महाराज म्हणतात अशा मुलांची सेवा मला जर घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ विठ्ठल विठ्ठल
बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. तसं सगळ्याला माहीत आहे, ज्ञात आहे आपण कशा निमित्त जमलो. तर आजचे जे निमित्त आहे ते निमित्त म्हणजे आज या साळुंके परिवारातील अतिशय महत्त्वाचे असणारे व्यक्ती कैलासवासी सौ शालन बाळू साळुंके यांचा आज प्रथम पुण्यस्मरण. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोड असं कीर्तनाचं नियोजन या साळुंके परिवाराने केलेलं आहे. खरं सांगायला गेलं तर आज या साळुंके परिवारावरती अतिशय मोठा दुःखाचा डोंगर आहे. कारण बघा, आपण साध्या प्राण्याला जरी जीव लावला आणि तो प्राणी आपल्या 2 मिनिट नजरेच्या आड झाला तर त्या प्राण्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी येतं. मग ज्या व्यक्तीनं आपल्याला अफाट प्रेम अफाट माया दिली आणि ती व्यक्ती एकदाच कायमची डोळ्यासमोरून निघून गेल्यावर किती काळजाचे तुकडे होतात ते शब्दात नाही वर्णन करता येत गड्या. म्हणून आज या साळुंके परिवारावरती अतिशय मोठा दुःखाचा डोंगर आहे. असं बघायला गेलं तर यांना सौभाग्याचं मरण आलेलं आहे. तर पतीच्या नंतर नाही तर पतीच्या अगोदर मरण आलेलं आहे. तसं कलियुगामध्ये असं मरण कोणाला सध्या प्राप्त होत नाही, ते भाग्यवानालाच प्राप्त होत असते. त्याच्याशिवाय भाग्यवान कोणच नाही. नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी. भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी. तर या आईंना सौभाग्याचं मरण आलेलं आहे. साधिला पर्व काळ, साधिला पर्व काळ, साधिला पर्व काळ, साधला पर्व काळ. असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. माझे गुरुवारी हरिभक्त परायण वैष्णवीताई दहिगुडे पाटील, हरिभक्त परायण जीवन महाराज दहिगुडे यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. माझ्या आई वडिलांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. पायावरी या वारकरी संतांच्या, आपुल्या हिता जोशी जागता
धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे. जो आपल्या इत्याविषयी जागा आहे त्याच्या मायबापाला धन्यता देत आहेत. काय देत आहेत? धन्यता देत आहेत. आता बघा इथे 4 विकल्प आहेत. किती विकल्प आहेत? 4. काही जागी असतात पण त्यांना हित कळत नाही. काहींना हित कळतं पण ते जागं राहत नाही. बरंच एखाद्याला दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनामध्ये बसवलं जातं. बरं त्याला बसवलं ते बसवलं जातं पण त्याचं लक्ष कीर्तनामध्ये नसतं. कुठं मोबाईल बघ, कुठं काहीतरी कर, नाहीतर खांबाला टेकून बस. बरं हित आहे हे कळतं पण ते जागं राहत नाही. 3रा वर्ग असा आहे ज्याला हितही कळत नाही आणि तो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाही नसतो. उलट ते दुसऱ्याला सांगत असतं की पुण्य म्हणजे भूलताप आणि पाप म्हणजे धमकी. हा बुवा लोकांचा धंदा आहे. काय आहे? धंदा आहे. तर तो जागाही नाही आणि त्याला हितही कळत नाही. 4था वर्ग असा आहे ज्याला हितही कळालं आणि तो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाही आहे. तो वर्ग आहे संतांचा. विठ्ठल जो जागाही आहे आणि त्याला हितही कळालं. आता प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत असावं. वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं आपण श्रीमंत असावं. प्रत्येकाला वाटतं आपण पुण्यवान असावं. प्रत्येकाला वाटतं की आपली भांडण तंटे कोणासोबत नसावीत. प्रत्येकाला वाटतं आपण निर्भय असावं. तर या 4 करता 4 उपाय आहेत. जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्याला दारिद्र्याचा नाश करावा लागतो. पुण्यवान व्हायचं असेल तर त्याला आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. भांडण तंटे टाळायचे असतील तर त्याला वाजूपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि ज्याला निर्भय राहायचं असेल तर त्याला आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. महाराज म्हणतात उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, मौनाने कलहाचा नाश आहे आणि जिथे जो जागा आहे तिथे भीतीचा नाश आहे. तो धन्य आहे. महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाची या विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला जागं राहायला सांगतात. आता जागं राहायचं म्हणजे रात्रीचं झोपायचंच नाही का? जागं राहायचं म्हणजे रात्रीचं झोपायचं नाही का? तर असं नाही. आपण जागं राहतो पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काही उपयोगाचं आहे का? बोलत चला. दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काही उपयोगाचं आहे का? नाही. चोर पळून गेले, आता सावध राहून काही उपयोगाचं आहे का? नाही. तसं वेळ निघून गेली, आता जाग होऊन काही सध्या उपयोगाचं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात उठ जागे वारे आता मरण करा पंढरीनाथ बावे चरणी देवा माता सुख विगता जन्माच्या. उठा जागे वारे आता मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता सुख विगता जगजोगी जगजोगी जग जग बोलती जगजोगी जगजोगी जग जग बोलती. जागता जग देवे राग कागे बाबा जागा रे बाई ओ जागा जागा रे बाई ओ जागा चोरलीच जा नाडोनी बघा चोरलीच नाडोनी बघा जागा रे बाई ओ जागा आता जागा रे बाई नो जागा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात
जोपर्यंत आपलं शरीर उपघर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे मायबाप धन्य आहेत. अभंगाचं प्रथम चरण. आपुली आहे का जो असे जगाला. आपुली आहे का जो असे जगाला. आपली आईला जो असे जागता. आपली आईला जो असे जागता. माता पिता दयाची या. धन्य माता पिता दयाची या. धन्य माता पिता दयाची या. कोणी गण्य होती रे सात्विक. कोणी गणपुत्र होती रे सात्विक. धन्य माता पिता दयाची या. धन्य माता पिता दयाची या. कोणी गणपुत्र होती रे सात्विक. हे हो कोणी गणपुत्र होती रे सात्विक. आपोली जागीता दोळ्याचे जागेदार. आपोली जागीता दोळ्याचे जागेदार. धन्य माता पिता दयाची या. धन्य माता पिता दयाची या. आपोली जागीता दोळ्याचे जागेदार. आपोली जागीता दोळ्याचे जागेदार. धन्य माता पिता दयाची या. माता पिता दयाची या. आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या. विठ्ठल विठ्ठल. ऐका, ज्ञानोबराय असंच एक दिवस ज्ञानोबराय इंद्रायणीच्या तीरावर स्नानासाठी गेले. ज्ञानोबरायांनी स्नान केलं. विसोबा काकांनी पाहिलं, हातात काठी घेतली. बदड बदड माझ्या ज्ञानोबरायला मारलो. एवढ्यावरच विसोबा काकांनी बस नाही केलं. जवळ असणारी ब्राह्मणाची पोरं खेळत होती. त्यांना सांगितलं, अरे काय बघता, या ज्ञानानं आपली इंद्रायणी पाठवली, इंद्रायणीचं पवित्र नाचवलं. अरे मारा याला. महाराज सगळे ब्राह्मणाची पोरं आले आणि माझ्या ज्ञानोबरायांना मारलं, चिखलात लोळवलं. माझे ज्ञानोबराय इंद्रायणी सिद्धपेठात रडत रडत आले. आई आई म्हणत होते. माझ्या रुक्मिणी माता स्वयंपाक करत होत्या. आई आई असा कानावर आवाज पडला की घार जशी पिलांकडे पळत जावी, गाय जशी वासराकडे पळत जावी ना, तशा माझ्या रुक्मिणी माता ज्ञानोबरायांकडे आल्या. ते काय झालं ज्ञाना, पडलास का? अरे अंग भरलंय तुझं. नाही गाई, काय झालं ज्ञाना? अगं आई, त्या विसोबा काकांनी मला मारलं, संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं. शेवटी रुक्मिणी मातेनं स्वयंपाक तसाच ठेवला. कसं बसं शिळं तुकडं माझ्या त्या लेकरांना खाऊ घातलं. संध्याकाळी झोपवलं. ते मुलं झोपी गेले. माझ्या रुक्मिणी आईसाहेब विठ्ठलपंतांना म्हणतायत, विठ्ठलपंत काहीतरी करावं लागेल. हो, कधीपर्यंत आपण हा समाजाचा त्रास सहन करायचा? महाराज विठ्ठलपंत दुसऱ्या दिवशी उठले आणि सकाळी पैठणला गेले धर्म मार्तंडाकडे.
अहो संन्यास आम्ही घेतलाय, आम्हाला त्रास द्या ना, आमच्या मुलांना का देता? आम्हाला काहीतरी न्याय हवाय. त्यावेळेस धर्ममार्तंड जमा झाले. जमा झाल्याबरोबर धर्ममार्तंड म्हणाले, सगळे म्हणाले, तुम्हाला न्याय पाहिजे ना, तर एकच न्याय, देहांत प्रायचित्त. तर बघा, मुलांचा त्रास कमी व्हावा यासाठी माझ्या विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायचित्त घेतलं. विठ्ठलपंतांनी ते पत्र हातात घेतलं. ते ऐकल्याबरोबर विठ्ठलपंतांच्या पायाखालची जमीन सरकली. रे 5 वर्षाची माझी मुक्ता, माझा ज्ञानदादा, सोपानदादा, निवृत्तीनाथ यांना सोडून देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंतांनी ते पत्र हातात घेतलं आणि आळंदीला आले. आल्यानंतर रुक्मिणी मातेच्या कानावर जसा विठ्ठलपंतांचा आवाज आला तशा रुक्मिणी माता हातात तांब्या घेऊन त्यांना गेल्या. चूळ भरा, विठ्ठलपंत बसा. काय झालं सांगा ना. विठ्ठलपंत म्हणतात, सांगीन रुक्मिणी, थांब जरा, लेकरांना जेवू घाल. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी सांगितलं, अगं रुक्मिणी, आपल्याला मुलांचा त्रास कमी होण्यासाठी, मुलांच्या मुंजी होण्यासाठी आपल्याला देहाचा प्राणत्याग करावा लागेल. त्यावेळेस माझ्या रुक्मिणी माता म्हटल्या, अहो 5 वर्षाची माझी मुक्ता, तिला टाकून देहांत प्रायचित्त. माझे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदादा यांना टाकून देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंत म्हणाले, लेकरांना जेवू घाल आणि झोपी घालव. माझ्या रुक्मिणी मातेनं त्या 4ही मुलांना जेवू घातलं. माझे विठ्ठलपंत दोन्ही पायाच्या मध्ये मुंडकं घालून रडत होते. त्यावेळेस प्राणत्याग कोणी करायचा यावर त्या दोघांचं बोलणं लागलं. लागल्याबरोबर विठ्ठलपंत म्हणायचे, मी प्राणत्याग करणार. रुक्मिणी आई साहेब म्हणायच्या, 9 महिने 9 दिवस मी लेकरांना पोटात वाढवलंय, मी प्राणत्याग करणार. असं बोलत बोलत सकाळी पहाट झाली. दोघांचा निर्णय झाला, प्राणत्याग करायचा तर दोघांनीही करायचा. माझ्या विठ्ठलपंतांना वाटलं की आपल्या मुलांना आपण कुठं गेलोय हे तर कळायला पाहिजे, म्हणून विठ्ठलपंतांनी पत्र लिहिलं. समस्त ग्रामस्थ आळंदीकर, मी मुलांचा त्रास कमी होण्यासाठी, मुलांच्या मुंजी होण्यासाठी धर्ममार्तंडाने दिलेल्या न्यायाप्रमाणे आम्ही देहाचा प्राणत्याग करत आहोत. हे पत्र निवृत्तीनाथ दादाच्या कुशाला ठेवलं आणि हे दोघं गेले देहांत प्रायचित्त करायला. माझ्या निवृत्तीनाथ दादांना जाग आली. आल्याबरोबर ते पत्र आई शोध करत होते. निवृत्तीनाथ दादा शोधत होते आई वडिलांना. त्यांना पत्र दिसलं, हातात घेतलं. निवृत्तीनाथ दादांनी वाचलं. निवृत्तीनाथ दादा धसा रडायला लागले. मग ज्ञानोबराय, सोपान दादा, मुक्ताई या तिघांनाही जाग आली. माझ्या रुक्मिणी माता देहांत प्रायचित्त करायला गेल्या होत्या. माझी मुक्ताई म्हणायला लागली, आई कुठे? त्यावेळेस निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, माय गेली पाप गेला, माय गेली बाप गेला, माय गेली बाप गेला, माय गेली बाप गेला,
विठ्ठला ते निवृत्तीनाथ त्या तिघांना म्हणाले, अरे आपली आई वडील आपला त्रास कमी होण्यासाठी देहाचा प्राण त्याग करायला गेले आहे. तेव्हा माझी मुक्ताई ढसा ढसा रडू लागली. तेव्हा माझे ज्ञानदादा माझ्या मुक्ताईला समजावू लागले, अगं मुक्ता रडू नको, मी आहे ना तुला. त्यावेळेस माझे ज्ञानोपर आहे सोपान दादाची आणि मुक्ताईची माय झाले. माझे ज्ञानोबर आहे त्या दोघांचीच माय नाही झाली तर सारे विश्वाची माय झाली. हे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची जनार्दनी पाये तू वंदित ज्ञानाबाई माझी अनाथाची माये, ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांचे मायबाप धन्य आहेत. तर तसं बघायला गेलं तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रथम क्रमांक कोणाला दिलाय? आईला दिलाय. तर आईलाच का? तर याचं कारण असं आहे की संतांचं वाङ्मय हे शास्त्राधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव. संतांचं वाङ्मय आधी माता मग नंतर पिता. धन्य माता पिता तयाची या. याचं दुसरं एक कारण असं आहे की बाळावर महत्वाचं संस्कार घडवण्याकरिता पहिला क्रमांक कोणाला आहे? आईला आहे. मग नंतर काही दिवसांनी संबंध पित्याचा आहे, जिथे कर्तबगार पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे. संतांचं वाङ्मय हे शास्त्र आधारे असल्यामुळे प्रथम क्रमांक आईला आहे. बघा रामायणामधला एक प्रसंग सांगते. जेव्हा धनुष्यभंग झाला तेव्हा धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी त्या दिशेने आले. धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी जनकजीच्या मंडपात आले. आल्यानंतर सगळे क्षत्रिय एकत्रित बघितल्यानंतर परशुरामजीचा राग अनावर झाला. जना जल्दी बताओ इस धनुष्य बाण के टुकड़े किसने किए हैं? जिसने इस धनुष्य बाण के टुकड़े किए होंगे उसको समाज से बिलक करना वरना सबकी हत्या कर डालूंगा. तेव्हा रामप्रभूंनी विचार केला की कितीही दमबाजी केली तरी माझा सासरा माझं नाव सांगणार नाही, कारण त्याच्या मुलीचा कुंकवाचा प्रश्न होता तो. रामचंद्रजी पुढे आले आणि परशुरामजीच्या चरणावर नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले. नतसंबुधन भंजनिहारा ओ हो गए का दास तुम्हारा. धनुष्यभंग करणारा तुमचा एक सेवकच असेल ना? नहीं राघव, वो एक खतरनाक शत्रु है हमारा. कोण है वो? विश्वामित्राच्या जवळ असताना म्हणतायत की गुरुदेव तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडवून आणली नाही, कारण माझे भाऊ रामचंद्र किती शांत आहेत आणि ते म्हातारे किती रागीट आहेत. ते तर मीच असायला पाहिजे होतं गुरुदेव. खरं तर विश्वामित्रांनाही वाटतं की हे काम लक्ष्मणाचंच आहे. तेव्हा जाओ लक्ष्मण. आणि जेव्हा लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल होता असा पहिला शब्द वापरतात. बहुत धनुष्य तोड़े हो लरकाई. अरे हमने तो बचपन में ऐसे कई कमठे तोड़ डाले हैं. तेव्हा परशुरामचा राग अनावर होतो. ये बच्चा अपनी माँ की गोद खाली करना चाहता है
तेव्हा लक्ष्मणाचे परशुरामजीला उद्गार आहेत की परशुरामजी, तुम्ही आमच्या अंगावरती किती वेळा जरी परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही आणि तुमच्यासोबत युद्धही करणार नाही, कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, क्षत्रियाचं संतान आहोत आणि आमचं ठरलेलं आहे की ज्याच्या गळ्यात जानवा आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की हे बाळ भीतीपोटी बोलत आहे, तरी अजूनही वेळ गेली नाही परशुरामजी. अगर आपको देखना है तो जानवा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकद है. बघा, स्वाभिमान कर्तबगारी मुलाची आहे, पण स्वाभिमान मात्र कोणाचा आहे? आईच आहे. म्हणून या जगात निस्वार्थ जी प्रेम करते ती आई आहे. असं माताची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, माताची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, माताची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, माताची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला, शिन गेला, शिन गेला. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळ घेता शिन गेला. म्हणून या जगात निस्वार्थ जी प्रेम करते ती आई आहे. असं म्हणतात ना, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात, डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात, डोळे वटारूनच पण प्रेमच करते तिला पत्नी असं म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिचं नाव आई आहे. सबसे बड़ी है माँ पगड़े, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़ के कोई नहीं रे, माँ से बढ़ के कोई नहीं, नहीं रे, वो देती है दुआ. आई गे, आई गे, आई गे, सबसे बड़ी है माँ पगड़े, सबसे बड़ी है महा. या जगात मोठं अधिष्ठान म्हणजे आई आहे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्मा दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना,
मुलाला घरी यायला उशीर होतो. आई विचार करू लागते, अरे सगळ्यांची लेकरं घरी आली, माझं बाळ का नाही आलं? सगळ्यांची पोरं घरी आली, माझं लेकरू अजून का नाही आलं? आईच्या मनात नाही नाही काय शंका येऊ लागली. आणि लक्षात ठेवा, जिथं प्रेम असतं ना तिथंच खरी शंका असते बरं का. नाही नाही ते विचार त्या आईच्या मनात यायला लागले. माझ्या लेकराला काही अडचण तर आली नसेल ना, काही झालं तर नसेल ना. शाळेतून घरी येताना, शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई. गल्लोगल्ली पाहत फिरती मला तू गाई. तुझ्या उपकाराची, तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही रे. म्हणून या जगात निस्वार्थ जी प्रेम करते ती आई आहे, जिथे कर्तबगार पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे. संतांचं वाङ्मय हे शास्त्र आधारे असल्यामुळे प्रथम क्रमांक आईला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, इथपर्यंत आम्हाला पटलं, पण आमचा एक वेगळा प्रश्न आहे की आपल्या इथच्या ठिकाणी जागा असतानाच्या पोटी जन्माला आलेली जी प्रजा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अभंगाचं दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्या पुत्र होती जे सात्विक. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरी ग वाटे देवा, दयाचा हरी ग वाटे देवा. दयाचा हरी ग वाटे देवा, दयाचा हरी ग वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरी के वाटे देवा, दयाचा हरी के वाटे देवा. हे कोणी कन्या पुत्रे होती जे सात्विक. कोणी कन्या पुत्रे होती जे सात्विक. होती जे सात्विक. होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो किंवा पुत्र. तर बघायला जर गेलं तर प्रथम चरणामध्ये प्रथम क्रमांक आईला दिलाय, तसं दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक कोणाला आहे? कन्येला आहे. तर कन्येलाच का? तर वास्तविक जर पाहायला गेलं तर माणसाला अधिक आनंद पुत्र झाल्यावर होतो की नाही? बरं महिला मंडळ, तुमचं मुलावर जास्त प्रेम असतं का मुलीवर? खरं खरं सांगायचा, मुलावर जास्त असतं का मुलीवर? मुलावर असतं ना? खरं आहे ना? नाही, खरंच आहे, मला अनुभव आहे. तसं नाही करते बरं का आई माझ्यावर प्रेम, पण सांगते आईचं जास्त मुलावरती प्रेम असतं. बरं इथं आचं लिहिलं असतं, कुळी पुत्र कन्या होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. चाललं असतं का? नाही. तर प्रथम क्रमांक कन्येलाच का? तर याचं कारण असं आहे की कन्या जन्माला आली की बापाला
चिंता असते. ती वयात आली की तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते. आणि ज्यावेळी त्याची मुलगी पहिल्यांदा घर सोडून सासरी जाते आणि बापाच्या गळ्यात पडून रडते, तेव्हा बापाचं अंतकरण भरून येत असतं. तर पुरुष जर रडू लागला तर माणसं नावं ठेवतात, बरोबर की नाही? पण त्यांचा एक प्रसंग आहे की त्यावेळी पुरुषही रडत असतो. तो प्रसंग म्हणजे त्याची मुलगी पहिल्यांदा घर सोडून सासरी जाते. तर मुलांना वाटतं आपल्यावरती बाप प्रेम करत नाही, पण बाप प्रेम करत असतो पण ते दाखवत नाही. ते बाप कसा आहे माहितीये का? ते नारळ असतो का, नारळवरनं किती जरी कडक असला तरी आतून मऊ असतो. तसं बापाचं काम आहे. बाप प्रेम दाखवत नाही याचा अर्थ असा नाही की बाप प्रेम करत नाही, तर आपल्यावरती बापही प्रेम करत असतो. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी आजू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुखी मुखी माया त्याची, मुखी गाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळीला. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ, जिनरानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. तर आपल्यावरती सुद्धा बाप प्रेम करत असतो. विठ्ठल विठ्ठल विठाला म्हणून शेवटपर्यंत दुःख देणारी कन्या आहे, म्हणून प्रथम क्रमांक कन्येला आहे. एक प्रसंग सांगते. ज्यावेळी स्वामीराम तीर्थ हिमालयाची यात्रा करत होते त्यावेळेस त्यांच्या पुढे वृद्ध गृहस्थ चालत होते. चालत असताना एका मुलाला खांद्यावरती घेऊन चालत होते. चालत असताना स्वामीराम तीर्थांनी त्या बाबांना विनंती केली की बाबा, आपके पास जो ये बच्चा है वो मेरी गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा और आपकी थकान भी उतर जाएगी. तेव्हा त्या बाबांचे स्वामीराम तीर्थांना नमो नारायण करून उद्गार आहेत की स्वामीजी आप ब्रह्मचारी है और ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता, लेकिन वो मेरा बेटा नहीं स्वामी जी, ये मेरी कन्या है और कन्या का बोझ पिता को नहीं लगता, और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो पिता दुनिया में पिता होने के लायक नहीं है. म्हणून निस्वार्थ प्रेम मुलीचं बापावर आहे आणि स्वार्थ प्रेम पुत्राचं बापावर आहे. दोन्हीमध्ये हा फरक आहे की मातृत्वाचं पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. मातृत्वाचं पराक्रम हे पुत्राकडे आहे, पण पराक्रमाचं मातृत्व ही कन्याच करू शकते. म्हणून प्रथम क्रमांक कन्येला आहे. नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए है शुक भीष्म हनुमान. मोठमोठ्या रती महारथींना जन्म देणारी कोण आहे? स्त्री आहे. म्हणून प्रथम क्रमांक कन्येला आहे. तर हे झालं कन्येचं. आता पुत्र कोणाला म्हणायचं? पुत्र की ते पूर्वतः पितरांचा उद्धार करतात त्यांना पुत्र म्हणायचं. आणि असा पुत्र एकच पुरे एकच पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळ कोटी, धन्य वंश जन्मला भगीरथ, गंगा आणुनी पूर्वज
केले मुक्त. अशी सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो किंवा पुत्र, त्याचा देवाला सुद्धा हर्ष वाटतो. पण ते देवाला हर्ष होण्यासारखी लायकीचे करतात तरी काही अभंगाचं दिसत. त्याला मरावं लागणार आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. आयुष्य म्हणजे काय तर जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जगणं याचं नाव आयुष्य आहे. जन्म आणि मरण यामधला जो कालावधी आहे त्याचं नाव आयुष्य आहे. एक ना एक दिवस सगळ्यांना मरावं लागणार आहे. आणि मरणाच्या बाबतीत काही वशिलेबाजी चालत नाही. वशिला माहितीये का? वशिलाचा अर्थ माहितीये का? माहितीये का? नाही. मी सांगू का? नाही, सांगायला चालली मी. व म्हणजे वय नसताना, शी म्हणजे शिक्षण नसताना, आणि ला म्हणजे लायकी नसतानाही लावला जातो त्याचं नाव वशिला. आणि मरणाच्या बाबतीत काही वशिलेबाजी चालत नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस सगळ्यांना मरावं लागणार आहे. मला वाटतं माणसाने मरावं कसं? तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका ती
कामाची उरे कीर्ती मागे. तर त्याची मागं काहीतरी कीर्ती उरली पाहिजे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. हे जर करायचं असेल तर जगायचं कसं हे गीतेने अर्जुनाला शिकवलं. आणि मरायचं कसं हे भागवताने राजा परीक्षितीला शिकवलं. जगायचं कसं अर्जुना, जर जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील आणि मेला तर स्वर्ग प्राप्ती होईल तुला. तर जगायचं कसं हे गीतेने अर्जुनाला शिकवलं आणि मरायचं कसं हे भागवताने राजा परीक्षितीला शिकवलं. आता तुम्ही आम्ही जर विचार करायला गेलो तर राजा परीक्षितीचा आणि आपला बरंच साम्य आहे. तर बघा, मला सांगा, राजा परीक्षितीला किती दिवसात मृत्यू होता? 7 दिवसात होता, बरोबर आहे की नाही? आपण हे 7 दिवसात मारणार आहे. किती दिवसात? 7. आपल्याकरता 8व्या दिवसाची योजना नाही. 7 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, परत आला सोमवार. तर हे 7 दिवस म्हणचाल महाराज आलं ते आलं, 7 दिवसात मारून चाललं. तर तसं नाही, आपण ही 7 दिवसात मरणार आहे. आपल्याकरता 8व्या दिवसाची योजना नाही. राजा परीक्षिताचा मृत्यू सर्पदंशाने झाला. महाराजांनी संसाराला सर्प म्हटलेलं आहे. म्हणून रुसोला संसारा सर्प हा विकार पांढरा. मला वाटतं हा साप बहुतेकांना चावलेला आहे. कशावरून? जुनी माणसं पहिला साप चावल्यावर काय करायचे? त्याला मुंजपाच्या पालावर न्यायचं, मांत्रिकाने मंत्रोपचार करायचं आणि त्याला कडुलिंबाचा पाला खाऊ घालायचा. कसला? कडुलिंबाचा. आणि त्याला विचारायचं पाला कसा आहे? त्यानं जर सांगितलं पाला गोड आहे तर समजायचं साप चावलेला आहे. तसा विषय रूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो आणि भजन रूपी गुळ ज्याला कडू वाटतो तर समजायचं साप चावलेला आहे आणि जहर चांगलंच भिनलेलं आहे. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला विठ्ठल विठ्ठल. तर आपण ही 7 दिवसात मरणार आहे. तर पुन्हा जर विचार करायला गेलो तर प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. जग रडू लागलं त्या जगाला जगाचं अश्रू पुसणं हे भगवंताचं कार्य आहे. पण त्या भगवंताला रडवण्याची क्षमता मात्र आईच्याच प्रेमात आहे. ज्यावेळी रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले आणि त्यावेळी कौसल्या मायेनं हंबरडा फोडला. रामचंद्र प्रभू परत माघारी आले. देखोनी मातेचा कळवळा, राम कृपेचा पोवळा, दुःख अश्रू आले डोळा, बाष्पे गळा रोधिला. तर जग रडू लागलं त्या जगाचं अश्रू पुसणं हे भगवंताचं कार्य आहे. पण त्या भगवंताला रडवण्याची क्षमता मात्र आईच्याच प्रेमात आहे. म्हणून प्रेम म्हटलं की माता आणि पतिव्रता म्हटलं की सीता. आपण सीतामाईचा विचार करा. ती जनक राजाची मुलगी आहे, दशरथ राजाची सून आहे, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे. अहो, जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा पती ब्रह्मांडाच्या मालकाचा धनी, अशा सीतामाईला 14 वर्ष उशाला दगड घेऊन जपावं लागलं. किती वर्ष? 14 वर्ष. काय घेऊन जपावं लागलं? दगड. पण कुठेतरी तक्रार मांडण्याचा उल्लेख केलाय का? नाही. तसं आपल्या या कलियुगातल्या सीतामाईला साधं झाडून जरी काढायला तर पप्पा लवकर या मला ताबडतोब घेऊन जा. तसं प्रेम म्हटलं की माता आणि पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. तर जगायचं कसं आणि मरायचं कसं या 2 प्रश्नांची उत्तरं या 2 ग्रंथात आहेत. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंडपणे विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे. कारण मरताना सुद्धा ते नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका मने सुखा पार नाही. म्हणून सर्वांनी एकदा हात वर घ्या. जय विठोबा कुमार, विठोबा कुमार, जय विठोबा कुमार, जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो किंवा पुत्र ते गीता भागवत श्रवण करतात, अखंडपणे विठ्ठलाचं चिंतन करतात.
तुकाराम महाराज म्हणतात, अशा मुलांची सेवा मला जर घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझे घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझे घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझे घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, पार नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे तरी माझ्या दैवा पारे नाही, तरी माझ्या दैवा पारे पारे पार नाही रे, पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. वाटे देवा वाटे. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिका वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिका वाटे देवा. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिका वाटे देवा. या अभंगावरती माझ्या बुद्धीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. काही बरोबर असेल तर ते माझ्या गुरुवर्यांचं, काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष. जाता जाता एवढं सांगेन की आई वडिलांची सेवा करा. जोपर्यंत आईबाप जवळ आहेत तोपर्यंत त्यांना प्रेमाने बोला. एकदा का ते आईबाप गेले, आई आई म्हणून परत काही उपयोग नाही. सोडून या गेली आई या लेकरांना, सोडून या गेली आई या लेकरांना. आई 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 आता म्हणू मी कोणाला, आई 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 आता म्हणू मी कोणाला. सोडून या गेली आई या लेकरांना, आई 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 आता म्हणावे कुणाला, आई 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 आता म्हणावे कुणाला.
सोडून. म्हणून जोपर्यंत आपली आई जवळ आहे तोपर्यंत त्यांना तिला प्रेमाने बोला, प्रेमाने मिठी मारा. एकदा का ती आई गेली की आई ए आई ए आई म्हणून काही सध्या उपयोग नाही. आई गे आई गे आई गे आई गे सोडून या गेली आई या लेकराला. आई 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 आता म्हणावे कुणाला. आई 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 आता म्हणावे कुणाला कुणाला. म्हणून आई वडिलांची सेवा करा. ज्यांनी मला कीर्तनाची सेवा दिली असे असणारे आमच्या पिसेवाडी गावचे माजी सरपंच सुरेश पिसे, त्यांचं मनापासून आभार. तसंच साळुंके परिवार असेल, आमचे दत्तू मामा असतील, त्यांचंही मनापासून आभार. तसंच ज्यांनी मला गायनाची साथ केली असे असणारे हरिभक्तपरायण भीमराव गोरड यांचंही मनापासून आभार. तसेच हरिभक्तपरायण आमचे अमोल महाराज असतील, त्यांचंही मनापासून आभार. तसंच आमच्या पिसेवाडी गावचं वैभव हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार कार्तिकताई शेंडे यांनीही गोड अशी कीर्तनाचं गायनाची साथ केली, त्यांचंही मनापासून आभार. तसंच त्यांनी गोड अशी मृदुंगाची साथ केली असे असणारे अक्षयदादा असतील, त्यांचंही मनापासून आभार. तसंच ज्यांनी मला हार्मोनियमची साथ केली, माझ्यावरती मुलीप्रमाणे प्रेम करणारे आमचे दादा मामा असतील, त्यांचंही मनापासून आभार. तसंच माझ्या कीर्तनात माऊली काका उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून आभार. तसंच या राजमुद्रा चॅनेलवरती माझं कीर्तन शूटिंग झालं असे असणारे आमचे सहदेव दादा असतील, त्यांचंही मनापासून आभार. झालेली सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करते. आमचे माईक सिस्टीम असेल, ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्यांचंही मनापासून आभार. झालेली सेवा आई वडिलांच्या चरणी समर्पित करते, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. कामने माझा गडोत्याची सेवा. कामने माझा गडोत्याची सेवा. कामने माझा गडोत्याची सेवा. तुका म्हणे माझा गडोत्याची सेवा. होती जे